एक मोठी बातमी आपल्या समोर येते. उद्धव ठाकरे नाही, ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवेंना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर. राज्याचं लक्ष लागलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी उमेदवारांची अधिकृतपणे घोषणा होण्यास सुरुवात झाली आहे. भाजपनंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर करण्यात आला. माजी विरोधी पक्षनेते आणि शिवसेना नेते अंबादास दानवे यांचं नाव विधान परिषदेचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरेंचं नाव चर्चेत होतं. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून त्यांनाच आग्रह केला जात होता. मात्र अंबादास दानवेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेवर जाणार असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिल्याने आता सस्पेन्स संपला आहे. राज्यातील विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने 6 उमेदवार जाहीर केल्यानंतर आता ठाकरे गटाने सस्पेन्स संपवला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जागी आता अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांनी याबाबतची माहिती दिली. उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेवर जावं अशी महाविकास आघाडीतील नेत्यांची इच्छा होती. त्यात ठाकरे गटातील नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्याच नावाचा आग्रह धरला. मात्र आता उद्धव ठाकरे यांनी आपलं वजन अंबादास दानवे यांच्या पारड्यात टाकल्यामुळे आता ते ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार असतील. अंबादास दानवे हे शिवसेनेचे म्हणजेच महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे उमेदवार असतील. उद्या सकाळी 11 वाजता ते उमेदवारी अर्ज दाखल करतील असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान काही महिन्यांपूर्वी अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपुष्टात आला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचा विधान परिषदेतील कार्यकाळ संपल्याने त्यांच्या जागी कोण जाणार याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.